व्हावी आणि या चिमुकलीला न्याय मिळावा। तर या नराधम आरोपीला कठीणातली कठीण आणि कठोरातली कठोर अशी शिक्षा, सोबतच या आरोपीला मृत्यूदंड कसा दिला जावा यासाठी सध्या शासन प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीने कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। तर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। सोबतच शिवसेनेच्या आणि भाजपच्या अशा दोन्हीकडच्या नेत्यांनी देखील या आरोपीला फाशीचीच शिक्षा दिली जावी अशी मागणी केलेली आहे। हा परिवार आहे आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून कालच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा झालेला आहे की त्यांनी सरकारी वकील म्हणून भूमिका बजवावी। काही ठिकाणी सोशल मीडियावरती या मुलीचे, छोट्या बेबीचे फोटो छापले जात आहेत, हे बेकायदेशीर आहे। कडक कायदे लागू झाले पाहिजेत। ज्या अर्थी कुठे ना कुठेतरी लूप होल्स राहत आहेत, त्या अर्थी कायद्याला अधिक कडक प्रमाण द्यावं लागेल का यंत्रणा अधिक कडक रीतीने अंमलबजावणी करावी लागेल, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टींसाठी जे काही करायला लागेल ते करण्याची आवश्यकता आहे असं एक प्रामाणिक मला वाटतं। राजकारणाचा मुद्दा नाही, पण एक सामान्य नागरिक म्हणून जरी भूमिका मांडली तरी मी हीच मांडली। तर नसरापूरमध्ये झालेल्या अत्याचार आणि या हत्येच्या निषेधार्थ